तुम्ही गावरान अंडे बघितले असतील, बॉयलर अंडे बघितलं असेल, पण असं अंड कदाचित क्वचित कधीतरी बघितलं असेल. कारण की माझ्या मते हजारातून एक अंडा असं निघत असेल. बघा हे बघ कसं दबतंय ते अंड. आत्ताच मी कोंबड्याच्या खुरड्यात गेलो होतो अंड काढायला, तिथं मला हे अंड दिसलं. वरतून पडलं ते, पण फुटलं नाही बरं का. पण आता भीती वाटू राहिली की बाबा पडलं बिडलं माझ्या हातातून तर फुटायला बसलंय. आता माझं चाललंय की बाबा हे अंड आहे ना आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवू. यातून पिल्लू निघलं ना आपल्याला पूर्ण आरपार दिसेल की बाबा पिल्लू कसं तयार होत आहे, नेमकी विषय असा होईल. चला आता मी आहे ना ठेवतो इन्क्युबेटरमध्ये. आता बाबाला विचारलं, बाबा म्हणले ठेवू नको, हे अंड फुटून जाईन गरमीनी. पण मला नाही वाटत फुटन, बघू आपण ठेवून. असं दबत असतो कुठं अंड. काय चेष्टा आहे बाबा अंड्याची. नखातली घाण, अरे बाप काय घाण आहे बाबा नखात. आत्ता जरा मातीत हात घातला होता त्याची घाण आहे, बाकीचं काय दुसरं नाही आहे. नरे अंड हळूच धरायचं. त्याला कुठं तिकडं होतं का? पडता पडता वाचलंय. नाही म्हणजे हे झालंय काय पूर्ण 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 तयार नाही झालेलं अंड. कुपोषण हे बघा ना. किती पॅक नका धरू. कुपोषण मशीन मध्ये ठेवू का? निघलं पिल्लू. त्याच्यात नाही नाही ठेवायचं आपलं फक्त, निघलं तर ते गारमाटाने फुटून जाईल. ते नाही एवढे व्हायचं त्या. ते बिल सगळं कम्प्लीट आहे, फक्त वरला कवर पातळ आहे. बनलं नाही ते नीट. चला आता मी निघालोय पाथर्डीला. पल्लून ते आलेत तिकडं, त्यांना शाहूची गाडी नाही भेटली, त्याच्यामुळे पप्पांनी पाथर्डीच्या गाडीत बसून दिलंय. आता करंजीच्या पुढं निघालेत. तिथून करंजी बसून 20 किलोमीटर आहे, आपल्या घरापासून 20 किलोमीटरच आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला मोठी गाडी घेऊन जाऊ. आता चला येतो घेऊन त्यांना. चल ग बंटे, यायचं का तुला? हा अय बंटे, यायचं तुला? सगळ्या गाडीत निघाणं करशील, नको ग बाई. चला गाडी काढतो मी आता. आपला हायड्रोलिक वर घेतो पहिलं. आता निघालोय, आलोय गावात. पण बरं झालं मला गावातच फोन आला, पुढे गेल्यावर फोन नाही आला. आपल्याला ज्याने बदकाचे अंडे दिले होते ना, त्याचेच बदकाचे अंडे घ्यायचे. अजून 4-5 अंडे आहे. आता जाता जाता घेऊन जातो. तिकडून येताना मग लय गर्दी राहील, त्याच्यामुळे आहे ना थांबायला परवडायच नाही मला. इथूनच घेऊन जातो. सांभाळून न्यावं लागते, सांभाळून आणावं लागते. एवढंच होईल फक्त. दरवाजा लागला नाही का बाबा? येऊ ओके. लागला होता खडबड दुसरं वाजत. फायटर कोंबडी सुद्धा आहे. कोंबडा आहे काय माहिती. बघा अरे मारी तो काय हो. मारी अच्छा अरे अच्छा. चला आता अंडे घेतले. ते 30 गावमध्ये पोहोचलेत. मला फोन आला होता. चला लवकर. चला आता डायरेक्ट पाथर्डी स्टँडवर भेटू आपण. मला जाऊस तर ते 100% पोहोचणार आहेत. कारण की त्यांना 10 किलोमीटर राहिलंय, मला 25 किलोमीटर आहे. चला सीट बेल्ट राहिलाच माझा घालायचा. इतका बेकार रोड झालाय ना बाबा ह्यो. इथून तिथून आहे 30 गावपर्यंत. त्याच्यामुळं पाथर्डीला जायचं परवडलं असतं. 30 गावाला गेलो असतो मी घ्यायला. बघा आता इथं गाडी आली ना, पुरा पॅक होतो रोड. बळत चालावं लागत रे बाबा. कधी नीट होतोय काम आणि कधी नाही. या असा रोड पाहिजे. असा रोड असला का गाडी चालवायला पण मजा येते आणि सगळंच भारी काम होतंय. नाही तर धाडान धुडून धिड्यान धुडून नुसतं. पोहोचलो बो पाथर्डीमध्ये. आता आपलं बस स्टँड कुठं आहे मला ते माहित नाही. हा इथं आहे नाही. काय गाड्या प्रणित पवार. इथून जाता येईन का? एंट्री आहे इथून. एसटी तर येते बाबा. स्टँडवर येतो कोणत्या नाही. चुकीच्या स्टँड इकडं येतो. ते काहीतरी खाऊ राहिलेत. शाबाश, चांगली गोष्ट आहे. बाहेरूनच गेलो असतो राव मी. फुकटच एवढ्या गर्दीत अडकलोय.
द ग्रँड एंट्री. हळू 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 2 मिनिटं. सगळ्याला भेटन, सगळे माझं मोजून येत. अंडे घेतले बदकाचे आहेत ते, बदकाचे आहेत बाई, सांभाळून. अरे मला वाटलं फ्राय करून खाऊ घालतो. दादीने स्प्राईट पिऊ घातलं. बरं स्प्राईट घेतलं, चौघांनी एक एक घोट पिलं आणि नंतर ना म्हणलं आता सेकंड राऊंड येईन आमच्याकडे. प्रग्नेश गेला, पिलं पण सगळं निम्मी बॉटल. आणि आमची कपडे खायचीच राहिली. 250 ml होतं 50-100 ग्रॅम दिली त्यांनी. 250 ml होतं त्याच्यातलं त्यांनी 200 ml पिलं. 150 तर मला भेटलं पाहिजे. सीट बेल्ट लाव, सीट बेल्ट लाव. पोरगी बसली, सीट बेल्ट नाही काय नाही, चल. काय खाऊ घाल दादा? याच्यामुळे येत नव्हतं मी, यांना एसटीने जायला लावायला पाहिजे होतं शेवगावला गाड्या. बरं वाटलं. येऊन मला लय मागत पडलेलं आहे सगळे आता. चला भाऊ भैया, अरे काय काय घ्यायचं सांगा लवकर, चला दे ऑर्डर टपा. ही पोरगी येडी झाली पक्की. अरे सिरियस का झाली, असे सिरियस का झाली? चला आता खाऊ मस्त पैकी आणि जाऊ आता आपण. आता वाजलेत सकाळचे 7. आत्ता बघतोय तर 3 अंडे फुटलेत बघा. हे एक इथं हे काल फुटलं होतं तेव्हा मला दाखवलं होतं, आणि आत्ता हे एक फुटलंय. आत्ता लक्षात आलं की बाबा हे आहेत ना, मी 28 तारखेला सकाळी ठेवले होते आणि हे रात्री ठेवले होते. कधी ते येणार रात्रीपासून फुटायला चालू होते या अंड्यांचे, असं वाटतंय. बघू आता आपण काय दे. बाकीचे आता शोधतो मी 28 तारखेचे कोणते आहेत इथं ठेवायला, मग बघावं लागते याच्यात. या अंड्यातलं पिल्लू आहे ना, आतून चुचा मारतंय. मी दाखवतो तुम्हाला कसे मारतंय ते. हे बघा, अंडे फोडण्यासाठी चुचा मारतंय ते. त्याचा आवाज आता इतका बारीक आहे त्याच्यामुळे यायचा नाही बरं का, पण या बघा अशा प्रकारे चुचा मारतं, मग अंडा असं फुटतं. मला यासाठी एक्सायटेड मी. मशीन करतो चालू, बंद केलं होतं. याच्यासाठी एक्सायटेड आहे मी, लवकर निघली पाहिजे ती. आणि काल जे आपल्याला अंडं सापडलं होतं ना, त्याची हालत वाकच झाली. पूर्ण हे झालंय ते, लवचिकपणा, कडकपणा गेला त्याचा सगळा. आता तरी ठेवून बघू आपणच, आता जाऊन द्या. तसं बी ठेवायचं ना असं बी ठेवायचं ती. चला आता आपली अजून एक काळी कोंबडी खुडूक झालेली आहे बघा, कशी अडवणी करते. आणि ती कोंबडी याच्यात ठेवली मी आता झाकून बिकून मस्तपैकी. हे बघा, हे बघा ती दिसती का ती तिथं. आणि ही आत्ता झाली वाटतंय खुडूक. बाबा मला म्हणले असं मारायला बघती. अंडा आहे का पण तिच्या काय आहे गाडी एक अंडा. होतो चक्कर मारायला, बाबांनी हे केलंय मला माहितीच नव्हतं. काल का परवा केलं बाबा? परवा. इथून काय झालं, जनावरं ते ना असे जायचे सगळे आणि नुसता धिंगाणा हे इथं असं कस तरी. त्याच्यामुळे सगळं पार कापाशीचं पार वाटोळी केलंय बघा. इकडं काहीच कापाशी नाही राहिली अशी. प्रग्नेश म्हणतो विहिरीत जायचंय पावायला. चक्कर मारून इकडून जा. असं इथून अय पाय भरते नाही भाऊ. इकडून या बाई, इथून जा इथून. अरे गवत झालं गाड्या बाबा. पुढे बाबा अरे याच्यात गवत झालंय, गवत काय करावं आता. गवत झालंय बघून दे जा. हाय कर पाणी लगेच. हाय हाय, अरे मारा उड्या. काहीच वाटणार नाही. लेवल वर आली. चांगलं पाणी आलं गड्या. आता अजून 2 पाऊस झाले ना फुल भरण विहीर. अरे असं पण ते गडूळ आहे ना आता पाणी. सहज जाऊ आपण. असं काय उपयोग आहे अशात नाही. खोल असलं पाणी मग माझी येते उड्या मारायला. हा त्या दिवशी सारखं. चला आता काहीच वाटणार नाही एवढं. काय थोडं लाईट आली का नाही काय माहिती. एवढं इथून जातो ना आपण. हे टोकन यंत्रण लावलेलं तो तुरी.
ठीक आहे हम्म.